तोंडात पुसते का? चालायचं प्रेम ऐकायला जावं थोडं फार तरी. नाही प्रेम तर शेवटपर्यंत करणार आहे अजून. आईला काय उठलं नाही बा माझ्या जेवण होईपर्यंत तुम्ही. हा ना, पूर्ण झालं ना. हा बरं आता एक करा, हा. हात बीत धुवा, पाणी बिणी प्या. हा आणि आता तुम्हाला मटणच खायचं आहे ना परत संध्याकाळच्याला. हा. आता 8-4 दिवस इकडे थांबूनच घ्या. 4-8 दिवस हा. नाही मला नाही जमत काम नाही? नाही 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 मला काय झालंय माहितीये का छातीत मुतखडा झालाय. जड काम केली ना असली की मला जमत नाही. अहो पण मी म्हणते काय आहे तिकडं, आपलं घरीच बसलो असतो. अरे पाहुणचार करायसाठी जायला लागते सासऱ्याच्या दारात. 8-8 दिवसाला काय माझ्या बापाकड. अरे प्रेम म्हणते त्याला, तुला अक्कल आहे का काय? चला आपलं घरी. हे बघ पिसवाड हाणीन तुला. अहो मी इकडे आहे. अरे मग मी कुठं म्हणलं तिकडे आहे? हा गाप चालायचं. आईला थोडा बापाला त्रास झाला जावायसाठी तर तुझ्या पोटात दुखायला लागले. अहो थोडा नाही 8 दिवसाला तर असे 8 दिवसाला आमच्या आम्ही बघून घेऊ. तुला काय करायचंय? चला. यायचंय का नाही तर मी चाललो मग बघ मग. अहो नको मी येते सोबत. हा. अहो पडतान. पडतान म्हणजे हा पडतान म्हणजे दारू पिलं काय मी? नाही दारू हो. पिलं? तुम्ही दारू नाही पेले चांगले. अगे उगा थोडीशी आपली घेतली टाइमपास वारी म्हणून लगेच पडतात. थोडे 1 का 2. एका 2 म्हणजे आयला माझी दारू काढायला लागली काय खुशाल. हे बघ कानाकन तोंड हाणीन बघ तुझं. अहो चला. हा अहो हळू. हळूहळू म्हणजे काय? तुमच्या संग येऊ का नको? अरे कधी 90 आठवड्यात 7-8 वेळा पितोय तर लगेच हळूहळू जोरात. आठवड्यातून 7-8 वेळा कधीच्या 90. हा मग कशी प्यायची? कशी प्यायची म्हणजे तू सांगणार का आता मला कशी प्यायची? हा? अहो. असे चप्पा तोंड हाणीन ना तुझे. गप चल मला अक्कल शिकवते. अहो काय नीट चला हो, आपण घरी जाऊ सर इकडेच पडतो. अरे नीट चालला म्हणजे काय हातावर चालू का मुंडक्यावर चालू? पायावर चाललोय ना. तुम्ही जर पडले तर उचला तर सुद्धा यायचं नाही मला. यायला बायको असली कसली भेटली सासरवाडीला निघलं नाही तर तिने या नवऱ्याला बोलून दाखवते. हे बघ असं तोंड हाणीन ना तुझं. अहो पडतात पडतान म्हणजे जीव नाही काय माझ्या अंगात का ताकद नाही काय? अरे कधी नव्हत तुझा बाप मटण खाऊ घालतोय तर लगेच मला अशक्तपणा आला ना मला पडताना उठताना काय सांगायला लागलं तू? कधीच्या नवत नाही, महिन्यातून 4 बारा जातात माझ्या बापाचे मटण खायला. आणि मग झालं तर काय गेलं तर काय त्याला? गेलं तर काय म्हणजे असं असतं का 8 दिवसाला सासरवाडीला? अरे जावायला काय आब्रू फिब्रू आहे का रे? हा बेआबरू जावई 8 दिवसाला येतो दारात. हा मी आब्रू आहे मग चाललं बाई मला यायचं. हाय का आता दारासमोर आलेलं मागा जायचं का? मग चल की ग कशाला 10 वेळा काढते? हा अहो नीट चला ना, तुम्ही पडले झडे म्हणून म्हणते तुम्हाला. नीट चाला म्हणजे कसं चालू? नीट बाई. चाला म्हणजे चालायचं कसं? माझ्या जीवाला सुखच नाही. नाही तू चालून दाखव मला नीट. घरी तसं चलून काय असं चलून दाखवायचं नीट. आता काय आलं? आता अशा पाय टाकीत चालायचं का? असे मग कशा चालेल मी तुला काय करायचं त्याला पुढे काय? चला माझ्यासारखं असं हा हाय का? लोक नाव ठेवते निध भाऊकी आमची. आणि लोकांचं काय करायचं? बायको माझी का त्यांची? मग आता कंबर हलवीत चवतात का? मग कसं चालायचं? काय तुम्हाला करावं आणि काय नाही मला ना असं ते बाप माझा मरणाचं बोलन म्हणशील साऱ्या भाऊकीत चव घातली तुझ्या नवऱ्याने. तुझे तू चल पुढे मग मी येतो मागणं. हा. तुला चला यायचं नाही तर असं तोंड हाणील ना. आव हाय का पडले होते. अरे बायको कुठे? इकडे आहे मी. चल गप तू आता. हाय का धरून चलू का? काय म्हणतात लोक? चल गप आपली. हाय का पडले झडले तर उगाच पडले झाले तर काय उचलायचा ताण मला. उचलायचा तार म्हणजे का रस्त्याला खड्डा पडणार का? तुला काही JCB बोलवायचं काय मला उचलायला? बाई रस्त्यात सुद्धा खड्डा पडू शकता. चल पुढे काय बाईला तब्येत येऊन बोलायला लागली मला असं तोंड हाणी ना चप्पा. चला हाय का वंडर हल्ली पिश. चला बाबा बसले का? नमस्कार सासरे बोळा. दरवाजातच बसले तुम्ही? आले काय? हा दाजी असं का डोलायला लागली तुम्ही? आज काय तुला लागलं म्हणजे? तू काय विचारी ती दारू प्यालेले इथं? नाही म्हणजे अख्ख्या गावाला ओरडून सांगे काय म्हणजे ₹10 तुला दाब तरी आला का येताना नवरा? आता काय सांगू बाबा, काय दापित नवऱ्याला ते पिऊन आला पिशी बिशी भरली न जायचं म्हणे सासरवाडीला. मी तर येत नव्हते एकट. म्हणजे 2 दिवसात 4 दिवसात येणं पाहुणा आहे. नाही दाबताना आला का म्हणजे बायकोला मुंडक दाबायला होतं काय माझं? अहो पप्पा अरे बघा कसला सासरा आहे. अहो ग बसा ना. गागाट करू नका जावा इथं. काय तुला सासरवाडीला येले. हा?
ए बघ हे बाबा तो बाबा आले आले असा खडूसवानी बोलायला लागला माणसाने यावं का नाही तुमच्या दारात चाललं नाही तर मग मी बघ अहो हाय का एक तर तिथून घरी येऊन आले आणि रस्त्यात बी साऱ्या वाटाने आरडते सगळे शेजारचे बघत होते हा का काय करावं बरं बरं तुम्ही चांगलं वाटवा करून दिलंय माझं लय भारी होता पाहुणा वगैरे लग्नाच्या आधी मग ते लग्न झाले असं करायला लागला असं करायला मरणाचं लागलं पियत आहे आता म्हणजे- असं करायला लागलं म्हणजे काय करायला लागलं नेमकं अगं पण तो नवरा महिन्यातून 10 दिवस इकडेच येतो सारखा आता काय करू मी नुसतं म्हणते चल तो बापाकडे मटण आणते आणि ते चल तो बापाकडे ए यार कधी नवत पाहुणचार केला तर काय अडचण आहे का तुला काय पाहुणे लागन ना बापाला कुठे आणलं होतं मला बी आहे का? अहो, सासरा हा? हो तिला पुरीला मारू राहिले कुठे मारलंय तुला हाय का आयला मी येऊ का नको तुमच्या दारात चाललं बरं का मग माझ्या मी पाहुणे तुम्ही नाही येताना येऊच ये जा बा याशी दारू पिऊन पिऊन नाही यायचं नाही व्यवस्थित म्हणजे आणि तुला सांगू का हे बघ तो नवरी एवढे हाल चालवले आमचे अजून तर मला 2 जावं यायचे अजून ती किती हाल करते सांग आता ते तुमचे हाल आणि माझे हाल किती करीत असत मला तर नुसतं मागा छिंडावं लागत इकडे पिऊन पडत का तिकडे पिऊन पडत बघायला तुमच्या ह्यो डोक्याचा ताप नेलाय आमच्या घरी ते काय सोपं आहे का काय बरं मायपुरीचा काय त्रास तुम्हाला काय त्रास आहे मग माझा तरी काय त्रास आहे हा दारू मी पितोय का ती पिते त्याला काय त्रास व्हायचाय तुम्ही पेट्याबरोबर हा त्रास आहे मी पितोय म्हणजे तुम्हाला अभिमान पाहिजे अभिमान दारू पिणं सोपं राहिलंय का आता हा 300 रुपयाला क्वार्टर झाली आता 50 रुपयाचं फुटाणं लागतं आणि 30 रुपयाचं सोडा लागते सोपं राहिलंय का दारू प्यायचं अरे तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे नाही बा आमच्या एवढा वय झालं पण आम्ही कधी साईडला गेलो नाही प्यायला आयला साईडला नाही गेलं बाप रस्त्यातच पितात का काय मग साईडला नाही जात आयला खायला आम्ही कसं त्या रस्त्याला गेलो नाही जावाई तुम्हाला एक सांगतो हा आम्हाला याच चालत नाही अजिबात मग कुठलं हातबट्टी हा? गुत्त्यावरली वगैरे जरा तो नवरा समजू सांग बरं का मग जाऊन द्या मटण बिटन आणलंय का त्यांना ए, खाऊ काय? सकाळी मटण करायला ना आपण आणि त्या पाहुण्याला यायचं जेव घाल भाजी उरली ना आणि ते बरं यायचं आणि जाऊ त्यांना जाऊ दे हा मग जेवून जाऊ आपण हा तू जेव आणि त्याला जेव घाल पाहुण्याला हा मग. हा काय अरे ह्याला माणूस की म्हणतात का मग काय? 4 दिवस मग बा बोकांडी वाजता काय इकडे? मग काय राहिलं? 4 दिवस मग कमी राहतो आपलं चला जेवण बिवण नाही, नाही. आहे ती भाजी मटणाची भाजी उरली ती खा आणि लगेच निघा आयला काय बाप आहे तुझा बालूच की ऐकायला याला जावायला हाकाला बघा खुशाल गप बसावं कमून भावकी बोली जा तुम्ही ती आमची घरात घाली बरं का मग काय दरवाजा लावून गेल मग असं असतं हा. का कुठं बरं चला एवढं चलून आलोय जरा जेवण बिवणाचं बघूया हा, आपण. बसा ना. ताट्या कर बसा इथंच हा, बसा इथंच बसा इकडे बसा. बसा काय पाहता काय आणले याच्यामध्ये कपडे 2 दिवस राहायचंय म्हणजे कपडे सगळे घेऊन आले काय आता काय सांगावा काय जावई हा? यायचं पाहून पाण्याने एक दिवस का डायरेक्ट तुम्ही पिशा बरे निघाय सासरवाडीला चांगलं वाटत की माणूस की म्हणते याला हा ना? हा यांना कळत नाही काय नाही तुम्हाला कोणी तुमच्या सासरवाडीने लाड नाही केला का तुमची झाली माणूस की पण मला आता एक जावई नाही येणार अजून 2 जावई यायचे हा प्रत्येकाची माणूस की धरल्यावर मग आता वाटोळ होईल एक काम करतो ना अजून 2 जावई आलं ना आम्ही 3 संगच येतो तुमच्या घरी हा काय हा मग तुम्ही 2 महिने जायचे नाही अहो तुमच्या दारूचा आणि त्या खाण्याचा किती खर्च आहे माझ्या बापाला महिन्याला किती ते मटण माग ते आणायचं 800 तुम्हाला रुपये किलो आहे, 800 बघा मग तो नवऱ्याला 2 किलो लागत एक टायमाला आयला माझं खाणं पिणं काढलं किती रुपये झालं तुमच्या मटणाचं 1600 रुपये मटणाचे 200-400 असे किरकोळ खर्च बाई. म्हणजे असे 2000 रुपये खर्च आहे तो नवऱ्याचा आता तोंडावर फेकून मारतो तुमच्या 2 किलो मटणाचे पैसे सासऱ्याने पैसे घेतले बघा जावयाकडनं खाय प्यायची इज्जत कमून घालता तुम्ही त्यांची मग आता तुम्ही कशाला माय खाय प्यायचं बरं, करता काय जावं तुमच्याकडे पैसे आहे ना हा. मग तुम्ही इकडे मटण खासाठी का येते मग तिकडेच घरी जाऊ खायचं ना नाही नाही तुमच्याकडे पैसे आहे ना आहे ना? ए हाकाला बघा बिन लावतात सासऱ्याने मला जाऊ का आता म्हणजे बसा आहे तर या खाऊन तुम्ही अहो बाबा जाऊ द्या ना खाऊ द्या त्या शेजारच्या काकून त्या लागल्यात ना बघायला इकडे येऊ डोकून हे पावर चौक आलेले तर मावली हा मुद्दाम चौ घाली ते आपली इकडे. कोण बघत रे इकडे ए तू नवऱ्यान काय दारू नाही पिली काय तुझे अहो, ती चुलती आहे माझी चुलत सासू आहे तुमची असं आहे काय वाटेशी तुमचं हा. चांगला ठिशीन धरून बघ काही ठेवणार नाही तुमच्या अंगावर तरी म्हणलं तोंड कुठं तरी बघितलं का तू वाटते रात्रीचे लग्न होते ना हा हा तुमच्या आलं हा तेव्हा ती लवकर दिसले नाही तुम्हाला म्हणतात असं आहे का? मग ते काय नावालाच सांगितलं का ताट का यायचं गेले ना तुमची मेवणी आणायला काय ताट आणि कधी यायचं ते आयला जेव्हा कडे माणसाने कधी ढेकळं खायला मला खाली बसवलं का अगं, राजश्री
दाजी खाऊन राहिले चाल राजश्री बरोबर का? आवाज येतोय कसा असा हा लय कोकळे आवाज तुमचा. आईला वाटला जावायचा आवाज. हा. आवडला का नाही? अरे जावई म्हणजे कोण आहे अहो याच्या पुढे ना तू ये जा एकटी पण पाहुण्याला नको आणि जाऊ बरं का. ते पाहुणा एकटा सोडतो मला कुठं जायला. ते डुलत डुलत माझ्या मागच असतो. आहे हे बरं आहे म्हणजे नाही नाही आमचा तरच होते तुम्हाला आम्ही टोचतो आहे ना. अहो, पण तुम्ही उठले का सुटले हा? उठले का सुटले ना उठल्यानंतर हातपाय तोंड धुतला आंघोळ केली दात घासले चहा पिलो चपात्या खाल्ल्या तर मग तुमच्या दारात आलोय. काय उठलं आणि गोदाड्या घेऊन आलो काय मी इथे काय बोलत याला काय तो म्हातारे. तुमचं तर हे असं आहे बाई. हे बघा आणलं खा आता. खा आता खा दे ना. बया. अं? घ्या. हे काय मटण आईला हे नेमकं काय आहे? असं एकच पीस होता का ग? हा सकाळी आणलं होतं. नाही तरी तुम्ही बावड्याने खाल्लं ना आपल्या बावड्याने. आहो पण माझा नवरा पेताडे होता. मी काय पेलेली काय असं देतात का वाढून? मग आता राहिलं ते दिलं ते देऊ. काय अगर आणि तुला काय कळतं का नाही बरं राजश्री? पण तेवढंच होतं ना, तेवढा दिलं ना मी वाढलं ना. बावड्या आता खालतं का? हा तेवढा एकच पीस राहिला होता. बघितलं ना. आईला खुशाल उरलेलं चुरलेलं देते जावायला ए चाललो मी. आता कर वा. उरलेलं नाही त्या कुत्र्याला ठेवलं होतं. अयो हा, हा, कुत्र्याला म्हणजे जावय कुत्र्याच्या आपण नाही तर अरे जावायला कुत्रा बोलले खुशाली माणसं. नाही हो. कुत्र्याला ठेवलं होतं आणि ते पण दिलं ते माझ्या तुम्ही नवऱ्याला. आले ना. मग कुत्र्याचा वाटेकरी झालो मी. कुत्र्याला आता तसं नाही उपसतो हो आपण. दाजी. मग ते कुत्रं रोज येते ना हा. त्यासाठी ठेवलं होतं. पाळीव आपला तो स्वान्या नाही का स्वान्या. चालते करा चालू आता काय आहे, हे एवढे शिल्लक राहिले ना एवढंच मग एक काम करू आपण संध्याकाळी ना एखादं मस्त कोंबडीचा बेत करू आपण. हा आता नको का मग हे? आता खातो संध्याकाळी आणि बायकोला काय केलं का नाही मला नको. तुला नको का तुम्हीच खा. थोडं खा ना नको, नको, मला नाही नाही नको, थोडं नको, थोडं मला थोडं नको. हे मला थोडं नाही आवडत. आवडत नाही म्हणजे एवढं हागरा बहिणी जेवतील ते. हा. नंतर करा होय दादा. हा. आता हे मटण दाजीने खाल्लं. आता कुत्र्याला काय वाढायचं बरं आता? काही नाही आपल्या सोन्या कुत्र्याला ना पाव आणतो मी. बरं, हा? चालतंय. पाव देऊ त्याला. करा जावाय चालू. करतो चालू चालू दे तुमचा बरं का संध्याकाळी पाव खाशाल का कशाला सोन्या बरोबर? सोन्या कोण शेजारी बाजारी आहे का तुमचं? अहो आमच्या कुत्र्याचं नाव सोने आहे. हा पाळलेलं. आणि त्यालाच ठेवलं होतं हे आणि तुम्ही येऊन खाऊ राहिलात. आईला मला लोक म्हणजे काय? नाही नाही असलं असतं कुठं अरे लगा कुत्र्यासाठी ठेवले ना आपण नसतोय का अहो ते जाऊ द्या कुत्र्याचं नाव द्या पण तुम्हाला संध्याकाळी पावभाजी खाशाल का? पावभाजी करणार तुम्हाला काय वाटलं? प्रेम आहे सासरे बुवांचं माझ्यावरती. चालते चालते आता माझ्या तोंडाकडे असं उपाशी गत बघू नका जावा काम करा तुमची. मग तुम्ही एकटे जेवायचा का? हा नाही आम्हाला कसं काय वाटायचं जावायला एकट्याला जेवायला सोडून बसायचं. मग काय आता चुरून देता मला? चोरून दे का भाकरी दे. ते नको चुरून द्या माझा मी खातो. बरं, खा. तिने देणार चुरून दिलं मागणं बुक्की घालून माझ्या पाठीत. हा. काय खरं नाही तिथं येताना 3 वेळा गाचणलाय तिने मला. रस्त्याने नीट चालत होते का तुम्ही गाचणायला? आणि पीस चावून खा नळ्यात अटकेल. नाही 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 मला तर वाटतं तो बचकुनी खाली निघून अरे जाईल. तुम्ही पेले म्हणून म्हणतोय असं असं आहे का? चावू खा. काय झालं का? कारकड्यात पुसत्या का? चालायचं प्रेम ऐकायला जावं थोडं फार तरी. नाही प्रेम तर शेवटपर्यंत करणार आहे आम्ही. आईला काय उठलं नाही बुवा माझ्या जेवण होईपर्यंत तुम्ही. हा ना, पूर्ण झाले ना? हा बरं आता एक करा हा. हात बीत धुवा पाणी बिणी प्या. हा आणि आता तुम्हाला मटणच खायचं आहे ना परत संध्याकाळच्याला. हा. आता 8-4 दिवस इकडे थांबूनच घ्या. 4-8 दिवस हा. इकडेच. हे, आईला सारखं मटण. आता तुम्ही एवढा आग्रह करताय ना हा. थांबू बरं का बे, पिशव्या आत नेऊन ठेवता ना. हा. आणि बा हा. असं कामाला बिल का भाऊ खातो आता. काय हा दारायचे हा. मातीच्या गंज तो भरून टाकायचा. हा हा उसाला पाणी लावायचं. चालते या लावून जाऊ तुम्ही. तुम्ही अहो तुम्हाला सांगू राहिले मग मी मटण आणायला जातो ना. ही काम मी करायची का? मग आता फुकट आहे का माती? नाही मला नाही जमत काम ही. काय? नाही 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 मला काय झालंय माहितीये का छातीत मुतखडा झालाय. जड काम केली ना असली की मला जमत नाही. त्याचं काय माहितीये का मला अशक्तपणा आलाय. मला असली जड काम होत नाही. ते म्हणा रोज मटण खातो ना अशक्तपणा आला.
मटण खातो मग पचवायला काय साधी ताकद लागते का मटण? त्यांना अशक्तपणाचे आहे ना. हा मला नाही जमणार ही काम. मी आपल्या इथे ना गादी पडून राहत जाईन. तुमचं तुम्ही आणा मटण आणि बिटण काय आणायचं ते मला. मग गादी पडला अशक्तपणा जाईल का? हा जाईल. म्हणजे आता कोणता नियम मग? 8 दिवस तुम्ही थांबणार, 2 किलो मटण तुम्हाला लागत एकट्याला. करा बरं हिशोब किती रुपयाचं होतंय. किती आता काय जावं पुढे मोजदात करत बसता तुम्ही. हा? एवढं काय मोजायचंय त्याला? एवढं काय चाललं मावाला वा इकडं? मग उठले का चालले, उठले का चालले? नाही मग करायचं का आता? काय करायचं? काय ते काम करीत असलं तर थांबा, नाही तर निघा तुमच्या घरी. म्हणजे काम करायला लागेल हो हो इथं. बा. आपल्याला नाही थांबायचं. ए बायको बस झालं एवढा पाहुणचार तेवढा ले झाला. आपल्याला आता इथं याच्या थांबायचं पुढे परत इकडे डोकवायचं नाही. आणि इकडे डोकवायचं नाही. काम करावं लागेल आले तर. काम नको. काम मी घरी करत नाही. इथं सासरं जाऊ वाटेल नाही तर रोज मटण खायला. नाही नको आपले ना हे काय चंबू गाबा आवरलं आणि निघतो आता मी बर का. अहो तुम्हाला रोज मटण खायला भेटन. मा बाप रोज मटण आणि 10 दिवस तू जा तुम्ही जातो. नको. तुम्ही काम करू लागा ना, रोज मटण खाता. अजिबात नको बाबा इथे. का म्हणून? कुशाला सासरवाडीत काम करायला लागले लोक नाव ठेवते ना मला. नाही ना ठेवीत. पिऊन आल्यावर नाही ठेवीत लोक नाव. नाही नको हे चाललो मी. काम केलं असू देत का? येऊ का सासरे बुवा? हा खायला नाही नाव ठेवायचे लोक. नाही अजिबात नाही. चला निघतो मी बर का. तो येऊ का? ए, उतरलीच नाही अजून. चला ठेवली ती. आणि मी बहिणी भाऊ ओळखलं का? हा? ओळखीला चला. बहिणीचं नाव राहायचा. नशेमध्ये अति चिडले काय ते? आणि मग तुम्ही असे बोल राहिले. एवढा काय राग यायचे कारण तेव्हा? हा दाजी मस्करी नाही करणार. कोण करणार आहे? हा चपलं कुठे गेलं माझ्या? हाय हाय हाय. जा आता व्यवस्थित हा. चालतंय. सांभाळून ये बाई. हा येऊ का? पोचल्या फोन कर. हा हा. चला येऊ तुम्ही. हा काय नका पडू. हा चला येऊ का? काय आहे? ने ग बाई ने ग सांभाळून ये. हा येऊ का? हा. काय अवस्था हा? हिला तरी कळत का? उठत उठत जेव पळती. हा? आपला नवरा प्याचार एकच नाव दादाच्या घरी. हा अगं काय वागत काय इकडे येऊन चौघा येते आपली भाऊबंदकी मध्ये. हा उठला का मटण हा आणि मटणाला भाव किती? 2000 रुपयाचं 2 किलो मटण एक पावडायला लागत. हा आणि इतर खर्च परत. पण तरी म्हटलं राम द्या 8-10 दिवस सांभाळायचं पाहुण्याला. नाही म्हटलं नाही तरी. हा काम म्हटलं तुला का पळाला म्हणजे आयतं लागत. हा काय